नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सांधेदुखीबद्दल. मग ती गुडघ्याची असो, पाठीची किंवा खांद्याची. यावर एक जबरदस्त आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय आहे, तोच आज आपण पाहणार आहोत. तर प्रश्न हा आहे की सांध्यांमधलं हे ग्रीस किंवा वंगण नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं आणि या सततच्या त्रासातून सुटका कशी मिळवायची. चला, या सामान्य वाटणाऱ्या पण गंभीर समस्येच्या खोलात शिरूया आणि बघूया घरी बसल्या काही मिनिटात यावर कसा उपाय करता येतो. बरं, कुठल्याही समस्येवर उपाय काढायचा असेल तर आधी ते का होते हे समजून घ्यायला पाहिजे, बरोबर? तर या सांधेदुखीमागे मुख्यत्वे 3 कारणं आहेत. आपण तीच आधी बघूया. पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे शरीरात कॅल्शियमची कमतरता असणं. आता बघा, आपली हाडं मजबूत राहण्यासाठी कॅल्शियम हा सगळ्यात महत्वाचा, अगदी पायाभूत घटक आहे. त्याचीच कमतरता असेल तर हाडं कमकुवत होतात आणि मग सांध्यांवर दाब येऊन दुखायला लागतं. आता दुसरं कारण ते आहे कार्टिलेजची झीज. हे कार्टिलेज म्हणजे काय? तर आपल्या 2 हाडांच्या मध्ये असलेलं एक नैसर्गिक कुशन किंवा गादीच समजा. या गादीमुळेच हाडं एकमेकांवर घासत नाहीत. पण जेव्हा हीच गादी झिजायला लागते तेव्हा हाडं एकमेकांवर घासतात आणि मग प्रचंड वेदना आणि सूज येते. आणि ही कार्टिलेजची झीज 2 कारणांमुळे आणखीनच वेगाने होते. पहिलं म्हणजे वाढलेलं वजन. साहजिक आहे, जितकं वजन जास्त तितकं सांध्यांवर, विशेषतः गुडघ्यांवर दाब जास्त येतो. आणि दुसरं कारण म्हणजे कोलाजनची कमतरता. कोलाजनमुळेच तर कार्टिलेजला ताकद मिळते. पण जसं जसं वय वाढतं तसं कोलॅजनचं उत्पादन कमी होतं आणि कार्टिलेज कमकुवत होत जातं. आणि तिसरं एक कारण आहे जे तसं दुर्मिळ आहे पण खूप गंभीर असू शकतं. ते म्हणजे सांध्यांमध्ये इन्फेक्शन होणं. याला सेप्टिक आर्थरायटिस असं म्हणतात. यात तीव्र वेदना, सूज, लालसरपणा अशी लक्षणं दिसतात. आणि असं काही झाल्यास घरगुती उपाय न करता ताबडतोब डॉक्टरकडे जायला हवं. ठीक आहे, तर आता कारणांतर आपल्या लक्षात आली. मग आता वळूया त्या उपायाकडे जो या सगळ्या कारणांवर मुळापासून काम करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी लागणारे सर्व जिन्नस आपल्या स्वयंपाकघरातच मिळतात. तर ते 4 जादुई घटक आहेत: दूध, हळद आणि आलं, दालचिनी आणि काळी मिरी. हे फक्त 4 घटक आहेत, पण प्रत्येकाचं काम इतकं महत्वाचं आहे की विचारू नका. बघूया कसं ते. बरं, मग आता जरा या प्रत्येक घटकामागे काय विज्ञान आहे ते समजून घेऊया. म्हणजे हे घटक आपल्या शरीरात जाऊन नेमकं असं काय करतात की वेदना आणि सूज कमी होते. चला पाहूया. ह्या उपायाचा पाया आहे दूध. आपण पाहिलं की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमजोर होतात. दूध नेमकं तेच काम करतं. ते कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हाडांना ताकद मिळते आणि त्यांची घनता वाढते. म्हणजे दुखण्याचं जे मूळ कारण आहे त्यावरच हा पहिला घाव आहे. आता येते खरी जोडी, हळद आणि आलं. हे दोघे म्हणजे जणू काही इन्फ्लेमेशन फायटर्स आहेत. हळदीमध्ये असतं कर्क्युमिन आणि आल्यामध्ये असतं जिंजर ऑइल्स. हे दोन्ही घटक शरीरातली सूज कमी करतात. आणि इतकंच नाही, तर हे दोन्ही मिळून एकमेकांची ताकद वाढवतात आणि कार्टिलेज दुरुस्त करायलाही मदत करतात. म्हणजे नैसर्गिक पेन किलरच जणू. आता ह्या टीमला सपोर्ट करायला येतात दालचिनी आणि काळी मिरी. दालचिनी सुद्धा सूज कमी करते. पण ह्यातला खरा हिरो आहे काळी मिरी. का माहितीये? कारण हळदीमधलं जे कर्क्युमिन आहे ना, ते आपलं शरीर सहजासहजी शोषून घेत नाही. पण जेव्हा आपण त्यात चिमूटभर काळी मिरी टाकतो तेव्हा त्यातलं पायपेरिन हे कर्क्युमिनचं शोषण कित्येक पटींनी वाढवतं. म्हणजे काळी मिरीशिवाय हळदीचा पूर्ण फायदा मिळणारच नाही. तर मग आता हे सगळं विज्ञान समजल्यावर हे पेय बनवायचं कसं हे बघायलाच हवं. चला वळूया कृतीकडे. तर काय काय साहित्य लागेल त्याची यादी करूया. 1 ग्लास दूध घ्या, शक्यतो कमी फॅटचं. 1 चमचा ताजं किसलेलं आलं, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 इंचाचा दालचिनीचा तुकडा किंवा पाव चमचा पावडर आणि सगळ्यात महत्वाचं 3 ते 4 काळ्या मिऱ्या ताज्या कुटलेल्या. गोड हवं असेल तर मध किंवा गूळ घालू शकता, पण ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ते टाळावं. बनवायची पद्धत तर अगदीच सोपी आहे. एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. ते थोडं गरम झालं की त्यात खिसलेलं आलं, हळद, दालचिनी आणि कुटलेली काळी मिरी घाला. सगळं नीट एकत्र करून मंद आचेवर 5 ते 7 मिनिट उकळू द्या. थोडं आटलं की झालं आपलं पेय तयार. आता हे गाळून घ्या आणि गरमागरम प्या. आता हे प्यायचं कधी? तर दिवसातून एकदा.
सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे नाश्त्यानंतर 1 तासाने किंवा संध्याकाळी. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पेय आणि जेवण यामध्ये कमीत कमी 1 तासाचं अंतर असायला हवं. आणि हो, यात सातत्य खूप गरजेचं आहे. रोज न चुकता जर साधारण 21 ते 22 दिवस हा उपाय केला तर वेदनांमध्ये 90 ते 95% फरक पडू शकतो. विचार करा, किती मोठा आराम मिळू शकतो. पण हे झालं तात्पुरत्या उपायाबद्दल. आपल्याला जर दीर्घकाळासाठी सांधे निरोगी ठेवायचे असतील तर फक्त या पेयावर अवलंबून चालणार नाही. शरीरात नैसर्गिकरित्या कोलाजेन कसे वाढेल याकडेही लक्ष द्यायला हवं. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपल्या आहारातच असे अनेक पदार्थ आहेत जे कोलॅजन वाढवायला मदत करतात. जसं की पालेभाज्या, लिंबू, संत्री, टोमॅटोसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळं, ब्रोकोली, कडधान्य आणि सुकामेवा. या गोष्टी कार्टिलेज निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर व्हिटॅमिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स हे 3 घटक कोलाजन बनवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत. त्यामुळे संत्री, लिंबू, बदाम, पालक, बीट यांसारखे पदार्थ आपल्या जेवणात नियमित असायलाच हवेत. तर आजच्या या भागात आपण पाहिलं की सांधेदुखीची मूळ कारणं काय आहेत आणि त्या कारणांवरच काम करणारा एक सोपा नैसर्गिक उपाय कसा करता येतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर फक्त एक उपाय नाही, तर तो उपाय आणि त्याला पूरक असा योग्य आहार या दोन्हींची जोड दिली तरच सांधेदुखीवर खरं नियंत्रण मिळवता येतं आणि दीर्घकाळ आरोग्य टिकवता येतं. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या एका पेयाव्यतिरिक्त आयुष्यभर सांध्यांचं आरोग्य जपण्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये अजून कोणता महत्वाचा बदल करता येईल.